मनीषाज फूड कॉर्नरमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत गवारीची भाजी। चल मम्मी आपण सुरुवात करूया। तर मग दीदी आपण इथे ही गवार स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहे। आपण याला शालो फ्राय करूया। मीडियम गॅसवरती गवार भाजून घेऊया। दीदी आपण इथे गवार मीडियम टू हाय गॅसवरती सतत हलवत भाजून घेऊया। दीदी इथे गवार सतत हलवल्यामुळे सगळीकडनं व्यवस्थित भाजली जाते। गवार भाजून झालेले आहे, काढून घेऊया। त्याच कढईमध्ये आपण फोडणी घालून घेऊया। कढईमध्ये 1 चमचा तेल घालू। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी, थोडंसं जिरं आणि लसूण पेस्ट घालून हलवून घेऊया। 2 हिरव्या मिरच्या कट केलेल्या घालूया आणि थोडीशी हळद, टोमॅटो घालून घेऊया आणि मिक्स करूया। टमाट्यावरती मीठ घातल्यामुळे टोमॅटो वितळला जातो। टोमॅटो मऊ झालेला आहे। आपण आता याच्यामध्ये मसाले घालून घेऊया। 1 चमचा लाल तिखट, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता। मिक्स करूया। मसाल्याला तेल सुटलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये गवार घालून घेऊया। गवार चांगले मिक्स करूया। 2-3 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून मिक्स करून घेऊया। झाकण ठेवून 2-3 मिनिटाची वाफ काढून घेऊया। 2-3 मिनिटं झालेले आहेत। गवार हलवून घेऊया। हलवून झालेलं आहे। आता आपण 2-3 मिनिटं आणखी शिजवून घेऊया। गवारीची भाजी तयार झालेली आहे। कोथिंबीर घालून सर्व करूया। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। अशाच भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी मनीषाज फूड कॉर्नरला सबस्क्राईब करा।